माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्षभरासाठीचा काळा मसाला कसा करून ठेवायचा आणि हा काळा मसाला किंवा काही भागामध्ये याला काळं तिखट म्हणतात, तर तो कसा साठवून ठेवायचा। साठवताना तुम्ही बरणी कोणती वापरायची, त्याचबरोबर मिरच्या किती प्रमाणात घ्यायच्या, तिखट मिरची कोणती घ्यायची, कमी तिखट मिरची कोणती घ्यायची, त्याचबरोबर या मसाल्याला बुरशी लागू नये म्हणून, याचा वास उडून जाऊ नये म्हणून, हा मसाला खराब होऊ नये म्हणून आपण याची कशी काळजी घ्यायची, त्याचबरोबर मसाले कसे भाजायचे म्हणजे हा मसाला वर्ष नाही तर 2 वर्ष टिकून राहण्यास मदत होतो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नक्की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदाच हे काळं तिखट किंवा काळा मसाला जर करणार असाल तर तुम्हाला अजिबात तो करायला अवघड वाटणार नाही आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करू शकता। लगेचच आपण याच्या कृतीला सुरुवात करूया। तर हा जो काळा मसाला आहे त्यासाठी आपण इथे 2 किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे। कोणतीही तिखट मिरची तुम्ही यासाठी घेऊ शकता आणि 1/2 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे। जी बेडगी मिरची असते त्याने कलर जो आहे तो खूप छान येतो आपल्या या मसाल्याला, पण जास्त तिखटपणा या मिरचीने येत नाही। तुम्हाला हा जर मसाला खूप जास्त तिखट बनवायचा असेल तर बेडगी मिरचीचं प्रमाण हे कमी घ्यावं, पण जर तुम्हाला मसाला हा कमी तिखट बनवायचा आणि रंग जो आहे मसाल्याचा तो चांगला यावा असं वाटत असेल, अजून लाल भडक यावा असं वाटत असेल तर तुम्ही बेडगी मिरचीचं प्रमाण हे वाढवू शकता। मसाला मात्र त्याने कमी तिखट होईल आणि बेडगी मिरचीचं प्रमाण जर कमी घेतलं तर मसाला हा तिखट होणार आहे। आता एवढ्या मिरच्यांच्या प्रमाणासाठी खडे मसाले कोणते कोणते वापरलेले आहेत, कोणत्या प्रमाणात वापरलेले आहेत ते आपण पाहूयात। या ठिकाणी बघा 20 ग्रॅम केशरी फूल, 20 ग्रॅम त्रिफळा, 20 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम खसखस, 20 ग्रॅम हिरवी वेलची, 20 ग्रॅम जावेत्री, 20 ग्रॅम चक्री फूल, 20 ग्रॅम शहाजिरे, 20 ग्रॅम दालचिनी, त्याचबरोबर 20 ग्रॅम नाकेशर आणि 2 किलो मिरच्यांसाठी 2 जायफळ असं प्रमाण वापरायचं आहे। त्याचबरोबर 20 ग्रॅम मेथीदाणे आणि 20 ग्रॅम जो खडा हिंग असतो तो आपल्याला वापरायचा आहे। साठवणीचा काळा मसाला करताना खडा हिंगच आपल्याला वापरायचा आहे। खडा हिंग हा खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे जो मसाल्याचा स्वाद आहे तो अतिशय उत्तम येतो। त्याचबरोबर आपल्याला इथे 50 ग्रॅम तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता, त्याचबरोबर 50 ग्रॅम दगडफूल, 50 ग्रॅम मसाला वेलची आणि 50 ग्रॅम काळी मिरी, त्याचबरोबर 50 ग्रॅम बडीशेप वापरायची आहे। बडीशेप वापरताना कोणत्याही फ्लेवरची ती नसावी। मसाला करण्यासाठीची वेगळी बडीशेप तुम्ही दुकानामध्ये मागू शकता। त्याचबरोबर आपल्याला इथे 100 ग्रॅम जिरे, 100 ग्रॅम मोहरी, 100 ग्रॅम पांढरे तीळ किंवा मग तुम्ही गावरान तीळ पण वापरू शकता, त्याचबरोबर 50 ग्रॅम हळकुंड आणि 50 ग्रॅम सुंठ वापरायचे आहे। त्याबरोबरच आपल्याला 500 ग्रॅम धणे आणि 500 ग्रॅम सुकं खोबरं वापरायचं आहे, म्हणजे अर्धा किलो धणे आणि अर्धा किलो सुकं खोबरं या ठिकाणी आपण वापरणार आहोत।
आता या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला उन्हामध्ये 1 ते 2 दिवस चांगल्या अशा सुकवून घ्यायच्या आहेत। अशा मिरच्या उन्हामध्ये सुकवल्यामुळे त्याच्यामधला जो थोडासा ओलावा असतो राहिलेला तर तो निघून जातो आणि मिरच्या छान कडकडीत सुकवल्या जातात आणि यामुळे आपला जो मसाला आहे तो वर्षभर नाही तर 2 वर्ष अगदी छान टिकतो, कसलीच बुरशी त्याला लागत नाही किंवा तो मसाला लवकर खराब होत नाही। त्याचबरोबर आपल्याला अशा मिरच्या सुकवून घेतल्यानंतर या मिरच्यांची याप्रमाणे देठं काढून घ्यायची आहेत। सर्व मिरच्यांची देठं आपण इथे काढून घेतलेली आहेत। त्याचबरोबर मिरच्या छान सुकवून पण घेतलेल्या आहेत। आता आपण हा मसाला तयार करायला घेऊयात। सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊया। तेलामध्ये जर खसखस आपण टाकली तर ती कढईला चिकटून राहते, त्यामुळे तेल न टाकता खसखस आपण पहिल्यांदा भाजून घेतली। त्याचबरोबर आता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुंठ तळून घ्यायचा आहे। सुंठेचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा सुंठ जो आहे तो तळून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा सुंठाचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे आणि आता आपण हे सुंठ काढून घेऊया। सुंठ तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण हळकुंड टाकूयात। लक्षात घ्या आपल्याला कोणताच मसाला, खडा मसाला करपवायचा नाही। हळकुंडावरती असे छोटे छोटे बबल्स येऊन हळकुंड थोडंसं फुलू लागतं तेव्हा आपल्याला हे हळकुंड काढून घ्यायचं आहे। इथे बघा हळकुंड छान व्यवस्थित तळून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला हे 2 जायफळ जी आहेत ती पण तळून घ्यायची आहेत। अगदी 2 मिनिटांमध्येच ही जायफळ तळून होतात, त्यामुळे आता ही आपण काढून घेतलेली आहे। त्याचबरोबर जो खडा हिंग आहे तोही या तेलातच आपल्याला असा तळून घ्यायचा आहे। हिंग लगेचच फुलतो त्यामुळे जास्त त्याला तळत बसण्याची गरज नाही। आता या तेलामध्येच आपण हे जे धणे जे आहेत ते छान असे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। धणे भाजताना थोडासा वेळ लागू शकतो, एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे धणे भाजावे लागतील। आता धणे इथे जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडासा वेळ इथे लागलेला आहे। 10 ते 15 मिनिटं अगदी मंद आचेवरती हे धणे जे आहेत ते भाजून घेतलेत। अगदी त्याचा कलर लालसर झाला की मग आपल्याला हे धणे काढून घ्यायचेत। लालसर कलरवरती धणे आपण भाजून घेतलेले आहेत। आता अगदी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये आपण हे जे तीळ आहेत ते देखील भाजून घेणार आहोत। तिळाचा कलर देखील हलकासा गुलाबी झालेला आहे। आता हे तीळ देखील आपण काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण मेथी दाणे टाकून हे मेथी दाणे देखील थोड्याशा तेलामध्ये असे तळून घेणार आहोत। मेथी दाणे देखील अगदी पटकन भाजले जातात किंवा तळले जातात, त्यामुळे तेही आपल्याला 1 मिनिटामध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये मसाला वेलची टाकून ही देखील आपण थोड्याशा तेलामध्ये अशा प्रकारे भाजून घेऊयात। मसाला वेलची अशी लगेचच फुलते, मग समजायचं की मसाला वेलची ही छान अशी आपली तळून झालेली आहे। आता यामध्ये हिरवी वेलची घालूयात। हिरवी वेलची देखील लगेचच अशी फुलते, त्यामुळे खूप जास्त ही करपवायची नाही। या वेलची अशा फुलल्या की आपल्याला लगेचच या काढून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर इथे मोहरी देखील आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया। मोहरी परतत असताना ही मोहरी अशी फुलली आणि थोडीशी पांढरट दिसायला लागली की ती लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर दालचिनी देखील आपण परतून घेऊया। आता हे खडे मसाले परतत असताना तेल वापरायची गरज नाही, हे आपल्याला असे सुकेच परतून घ्यायचे आहेत 2-3 मिनिटांसाठी। त्याचबरोबर यामध्ये लवंग आपण भाजून घेऊया। लवंग भाजून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण त्रिफळा टाकूयात आणि त्रिफळा देखील छान भाजून घेऊया। त्रिफळाच्या ज्या बिया असतात त्या देखील तुम्ही काढून टाकायच्या आहेत। आता हे नाकेशर जे आहेत
तर ते देखील आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। आता केशरी फूल भाजून घेऊया। हे सगळे खडे मसाले आपल्याला तेल न टाकता परतून घ्यायचे। त्याचबरोबर जावेत्री टाकलेली आहे आणि ती देखील आपल्याला याप्रमाणे परतून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे काळी मिरी देखील आपल्याला परतून घ्यायची आहे। जे शहाजिरा आहे ते देखील परतून घेऊयात। शहाजिरे देखील परतून झालेले आहेत। आता यामध्ये चक्री फूल असं भाजून घेऊयात। चक्री फूल देखील 2 मिनिटं भाजून घेतलंय। आता थोडंसं तेल घेऊन यामध्ये जे तमालपत्र आहे ते आपण मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं छान असं परतून घेऊया। तर हलकासा कलर या तमालपत्राचा चेंज झालेला आहे आणि 5 मिनिटं आपण हे भाजून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपण दगडफूल टाकूया आणि ते देखील 5 मिनिटं छान असं परतून घेऊयात। दगडफूल पण आपलं परतून झालेलं आहे, तर हे देखील काढून घेऊया। आता यामध्ये आपण किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते परतून घेणार आहोत। लक्षात घ्या, खोबऱ्याचे मोठे काप न करता असं खोबरं किसून घ्या आणि अगदी मंद आचेवरती ब्राऊन कलरवरती हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं किसून घेतल्यामुळे ते छान परतलंही जातं आणि मसाल्यामध्ये चांगलं एकजीव पण होतं। तर हे खोबरं काढून घेतलेलं आहे। आता एक मोठंसं पातेलं किंवा मोठंसं भांडं घ्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता आपल्याला सगळ्या मिरच्या अशा गरम करून घ्यायच्या आहेत। लक्षात घ्या, मिरच्या गरम करत असताना त्या अशा हाताला गरम लागल्या की लगेचच काढून घ्या। खूप वेळ जास्त याला परतू नका। आपल्याला या अशा हलक्याशा गरम करून घ्यायच्या तेलामध्ये, म्हणजे मिरच्या छान अशा भाजल्या जातात, त्याचा फ्लेवर चांगला उतरतो आणि एका सुती कपड्यावरती भाजून घेतलेल्या मिरच्या आपल्याला पसरवून ठेवायच्यात। आता बेडगी मिरची तर आधी भाजून घेतली, आता ज्या तिखट मिरच्या आहेत त्या देखील थोड्याशा तेलामध्ये अशा परतून घेऊयात। या मिरच्या देखील हाताला अशा थोड्याशा गरम लागेपर्यंतच आपल्याला परतत राहायचं आहे। खूप जास्त या मिरच्या करपवायच्या नाहीत। तर हाताला गरम लागेपर्यंत या मिरच्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा या सुती कापडावरती या सगळ्या मिरच्या आपल्याला अशा पसरवून ठेवायच्यात। म्हणजे या मिरच्या आपल्याला अशा थंड करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर हे सगळे भाजलेले मसाले पण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी सगळे खडे मसाले त्याचबरोबर मिरच्या ह्या आपल्या भाजून घेतलेल्या आहेत आपण आणि पूर्णपणे थंड करून आपल्याला हे मिरची कांडप केंद्रामध्ये द्यायचं आहे। आता मिरची कांडप केंद्रामध्ये देत असताना याच्याबरोबर 25 ग्रॅम मीठ तुम्हाला सेपरेट एखाद्या पिशवीत किंवा छोट्याशा डब्यात द्यायचं आहे। आधीच याच्यामध्ये मिक्स करून ते मीठ देऊ नका। आता बऱ्याच गृहिणींचे असे प्रश्न असतात की मिरची आपण सुकवून घेतली आहे, मग तरीही आपण ती भाजायची का? तर बघा, जेव्हा तुम्ही सुकवून घेतल्यानंतर अशी मिरची पुन्हा तेलामध्ये थोडीशी परतून घेता तेव्हा ती छान अशी कडक होते आणि जो मसाला असतो तो टेस्टला देखील अतिशय अप्रतिम लागतो। त्याचबरोबर आपला जो मसाला आहे तो वर्षभर आरामात टिकतो, तो खराबही होत नाही आणि कुठल्याच प्रकारची बुरशी आपल्या मसाल्याला लागत नाही। त्यामुळे मिरच्या आपल्याला अगदी हलक्या परतून घ्यायच्या आहेत। आता बघा, मिरची कांडप केंद्रामधून असं हा जो मसाला आहे तो मी करून आणलेला आहे। अतिशय छान असा सुगंधी मसाला तयार झालेला आहे। कोणीही करेल इतका हा मसाला सोपा आहे आणि मसाल्याचं योग्य परफेक्ट प्रमाण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 2 किलोच्या मिरच्यांसाठीचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे। तुम्हाला हे कमी जास्त करायचं असेल प्रमाण, तर तुम्ही हे जे दाखवलेले मी जिन्नस आहेत किंवा खड्या मसाल्यांचं प्रमाण आहे ते तितक्या प्रमाणात तुम्ही कमी अधिक करू शकता। तर हा जो घरगुती मसाला आहे अशा पद्धतीने तुम्ही यावर्षी नक्की करून बघा। अगदी वर्ष नाही तर 2 वर्ष
हा घरगुती काळा मसाला आरामशीर टिकतो, कसलीच बुरशी याला लागत नाही. त्याचबरोबर मसाल्याचा वास देखील अजिबात उडून जात नाही. त्याचबरोबर जर असा मसाला तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल आणि घाबरत असाल की प्रमाण चुकेल किंवा मग हा मसाला बिघडेल, तर अजिबात तसं टेन्शन घेऊ नका. या दिलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट मसाला तयार होतो. आणि हा स्टोअर करताना तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये पण हा साठवून ठेवू शकता किंवा मग काचेच्या बरण्यांमध्ये देखील तुम्ही हा मसाला साठवून ठेवू शकता. फक्त काळजी आपल्याला एवढी घ्यायची आहे, ज्या डब्यामध्ये, मग तो स्टीलचा असू द्यात किंवा मग प्लास्टिकचा असू द्यात किंवा मग तो काचेचा डबा असू द्यात, तर ती बरणी किंवा डबा आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये छान ती बरणी किंवा डबा छान कोरडा करून आपल्याला त्यामध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे. कारण डब्याला थोडीशी जरी ओल राहिली तरी हा मसाला खराब होऊ शकतो. त्यामुळे फक्त ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने जर मसाला तुम्ही साठवून ठेवलात तर तो वर्षभर नाही तर अगदी 2 वर्ष छान टिकून राहतो आणि त्याचा वास देखील आणि रंग देखील टिकून राहतो. तर अशा प्रकारे हा काळा मसाला तुम्ही वर्षभरासाठी करून ठेवा. आणि जर ही काळ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.